तर लास्ट एक्झाम्पल घेऊया आणि हा टॉपिक एंड करूया आपण. तर एक्झाम्पल नंबर 7 इज इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ऑफ dx upon sin of x minus a into sin of x minus b. बरोबर. तर इथे बघा डिनोमिनेटरला काय दिलंय sin. तर इथे एक नोट घेऊन घेणार आहे मी. तर पहिल्यांदा काय करूया आपण रियल इंटिग्रेशन i ने डिनोट करूया. काय दिले इंटिग्रेशन ऑफ dx upon sin of x minus a into sin of x minus b. आणि न्यूमरेटरला ऑपरेटर आपण पुढे लिहूया dx. न्यूमरेटरला काय नसलं पाहिजे तर आपण सबका माली a. तर आता एक नोट लिहून देतो बघा मी इथं, एकदम इम्पॉर्टंट नोट आहे. तर इफ डिनोमिनेटर कंटेन्स if denominator contains one sin and one cos, then we adjust cos of a minus b. मग बघा बरं इथं डिनोमिनेटरला वन साइन किंवा एंड वन कॉस आहे का नाही, दोन्ही प्लस साइन आहे. मग काय आपण ऍडजस्ट करूया sin a minus b म्हणजे काही sin a minus b. समजलं का सर्वांना? म्हणजे काय करूया आपण sin of a minus b ऍडजस्ट केला आपण. म्हणजे sin a minus b न इथं मल्टिप्लाय केलं मी आणि हे एक्स्ट्रा घेतलं, हे कॅन्सल करायला डिवाइड केलं. म्हणजे इथं रिझन काय दिले समोर कोण सांगेल? अरे मल्टीप्लाय एंड डिवाइड बाय sin a minus b. मल्टीप्लाय एंड डिवाइड बाय sin of a minus b. sin of a minus b ने काय केलं आपण मल्टीप्लाय एंड डिवाइड. सो व्हाट इज नेक्स्ट स्टेप? 1 upon sin of a minus b as it is. आता आपल्याला हे अँगल ऍडजस्ट करायला लागतील. म्हणजे a प्लसच ठेवला पाहिजे आणि b मायनस. म्हणजे काय कसं लिहू शकतो आपण a minus b ला sin of x minus b, कारण की b मायनस आहे म्हणून मी पहिल्यांदा मायनस b घेतला. मायनस असल्यामुळे ब्रॅकेट टाकूया कारण यातलं साइन चेंज होतं. आणि सेकंड लिहा x minus a. बघा बरं ऍडजस्ट होते का? हा प्लस x मायनस x कॅन्सल होईल म्हणजे x कॅन्सल झाला. मायनस मायनस ही प्लस a आहे का प्लस a आणि हा राहिलेला मायनस b. समजलं का सर्वांना? परत एकदा सांगतो बघा. प्लस x मायनस x गेट कॅन्सल्ड. मायनस मायनस a प्लस a. हा मायनस b एज इट इज आहे हा sin एज इट इज अपॉन sin of x minus a into sin of x minus b dx. तर आता न्यूमरेटरला बघा कोणता फॉर्म्युला वापरावा लागेल? यूज sin of a minus b. आत्ताच बघितलं होतं आपण काय असतो sin a minus b. कोण सांगेल? यूज. तर इथे लिहितो बघा यूज sin a minus b. यूज कोणता फॉर्म्युला यूज कराल? sin a minus b. काय असतो sin a minus b? अरे sin a cos b minus cos a sin b. बरोबर. sin a cos b minus cos a sin b. बरोबर. म्हणजे काय व्हाट इज नेक्स्ट स्टेप? 1 upon sin a minus b as it is. इंटिग्रेशन ऑफ रिप्लेस a by मग काय पुट करूया आपण? a पुट करूया x minus b आणि b पुट करूया x minus a. क्लिअरली? बरोबर.
म्हणजेच a is x minus b and b is x minus a. बरोबर. म्हणजेच काय थोडंसं आपण खाली लिहूया. म्हणजेच काय 1 upon sin of a minus b as it is integration of use sin a minus b. काय असतो sin a minus b? sin a is replaced by x minus b. sin a cos b, b is x minus a minus cos a is replaced by x minus b. sin b काय लेगी x minus a. use sin a minus b. sin a cos b minus cos a sin b. replace a by x minus b and b by x minus a upon sin of x minus a into sin of x minus b into dx. आता आपण काय करूया, डिनॉमिनेटर सेपरेट लिहूया. ही फर्स्ट टर्मला सेपरेट लिहूया आणि या सेकंड टर्मला सेपरेट लिहूया. म्हणजेच काय रे 1 upon sin of a minus b as it is integration of sin of x minus b into cos of x minus a upon sin of x minus a into sin of x minus b minus सेकंड टर्मला डिनॉमिनेटर सेपरेट लिया. काय cos of x minus b cos of x minus b into sin of x minus a upon sin of x minus a into sin of x minus b into x. तर याला आपण ब्रॅकेट टाकूया. आता व्हॉट इज नेक्स्ट स्टेप? 1 upon sin of a minus b as it is integration of इथं बघा बरं अँगल सेम आहे. sin of x minus b sin of x minus b गेट कॅन्सल्ड. कोण राहील इथं cos x minus a upon sin x minus a. cos of x minus a upon sin of x minus a minus इथं बघा बरं sin x minus a गेट कॅन्सल्ड. sin x minus a गेट कॅन्सल्ड. काय लिहिले मग cos of x minus b upon sin of x minus b into dx. मग आपल्याला माहिती आहे अँगल सेम आहे इथं बरोबर. म्हणजे 1 upon sin of a minus b as it is integration of cos x minus a upon sin x minus a is cot x minus a. यानी कि आपल्याला माहिती आहे cos theta upon sin theta is cot theta. replace theta by x minus a minus angle same है बघा x minus b तो x minus b means what is cos theta upon sin theta is cot theta. replace theta by x minus b dx. करूया आपण सेपरेट इंटिग्रेट 1 upon sin of a minus b as it is. काय राहील इंटिग्रेशन ऑफ cot of x minus a dx. याची इंटिग्रेशन ऑफ cot of x minus a dx minus integration of cot of x minus b dx. उनको इंटीग्रेट. आता 1 upon sin of a minus b as it is. उन cot of x असतं तर डायरेक्टली आपण काय लिहिलं असतं log of sin x. आणि हा अदर दॅन x आहे मग त्याला काय कन्सिडर करतो आपण f of x. मग cot x इंटिग्रेशन काय राहतं? यूज इंटिग्रेशन ऑफ cot x. पहिल्यांदा cot x चं सांगा. कोण सांगेल? cot x चे इंटिग्रेशन काय होतं? log of sin x. बरोबर.
मग x ला काय पुट करतो आपण f of x किंवा x ला कशाने रिप्लेस करतो f of x न, म्हणजे इंटिग्रेशन ऑफ cot of f of x काय येईल log of sin of x च्या जागी काय पुट करणार f of x, पण अदर दॅन x आहे. इंटिग्रेशन मध्ये आपण फंक्शन ला डिवाइड करतो f dash x न, डेरिव्हेटिव्ह मध्ये मल्टिप्लाय करतो, बरोबर. पुट करा cot of f of x आता पण इथे x मायनस आहे म्हणजे ते RHS मध्ये व्हॅल्यू पुट करा इथे log of mod magnetic sin of f of x is x minus a other than x आहे. परत त्याच्या डेरिव्हेटिव्ह ने डिवाइड करा, मग डिफरन्स रूल वापरावा लागेल. x चा डेरिव्हेटिव्ह काय तर 1 minus a is constant and derivative of constant is 0 minus परत cot of x असतं तर डायरेक्टली आपण काय लिहिलं असतं log of sin x, पण other than x आहे मग त्याला काय कन्सिडर करतो आपण f of x. मग इंटिग्रेशन ऑफ cot of f of x dx काय असतो log of sin of f of x upon f dash x, म्हणजे ते log of sin of f of x. तर f of x कोण आहे x minus b upon f dash x. मग x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x is 1 minus b constant and we know that derivative of constant is 0 plus तर आपल्याला हे रिझन लिहावं लागेल समोर, बरोबर. तर एकदम सिंपल आहे फॉर्म्युला. तर सिंपलीफाय करा म्हणजे काय 1 अपॉन sin of a minus b 1 minus 0 1 म्हणजे log of sin of x minus a upon 1 is log of sin of x minus a minus log of sin of x minus b. करेक्ट. 1 minus 0 ला येणार आहे 1, log of sin of x minus b upon 1 log of sin of x minus b plus c. मग ब्रॅकेट मध्ये बघा बरं कोणता लॉग चा फॉर्म्युला वापरावा लागेल इथं यूज log m minus log a. काय असतो log m minus log a कोण सांगते बरं कोण सांगते log m minus log n is log m by n. Very good. Log m by n